भले वंचित सोबत आता आमची युती नाही, तरीही दलित नेतृत्व विकसित व्हावे ही इच्छा आहे. म्हणूनच अकोला मतदारसंघात एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या कृतीचे आता राजकीय विश्लेषण केले जात असून छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मतविभाजनात ते दडले असल्याचे सांगण्यात येत आहे. 2019च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी 3,88,784 मते मिळवली होती. या मतामध्ये वंचितचा वाटा मोठा होता. गावोगावी प्रचारासाठी लागणारा खर्चही वंचितच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून केला होता. आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मतविभाजनी होऊ शकते. हे लक्षात घेऊन ओवैसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीच्या मतदारांची जनसंख्या 70,626 आणि अनुसूचित जातींच्या मतदारांची संख्या 3,07,000च्या आसपास असल्याचा अभ्यास राजकीय पक्षांनी केलेला आहे. त्यामुळेच ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असे सांगण्यात येत आहे. 2019च्या निवडणुकीत एमआयएमला एकूण मतांच्या तुलनेत 32.45% मतदान मिळाले होते, तर तत्कालीन शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना 32.8% एवढे मतदान मिळाले होते. वंचितच्या मतांचा गेल्या वेळचा टक्का यावेळीही कायम राहील हे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा देण्याची खेळी ओवैसी यांनी खेळली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि काटाकीर या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.